हे सुद्धा आपण पाहू शकतायत आणि या आपण स्वागत सन्मान करणार आहोत। जयजी माळी साहेब यांना विनंती करेन महेंद्रजी पाटील साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करूया। नुकतीच जी स्पर्धा झाली पायी या ठिकाणी आपण पाहिलं तर सरपंच आणि उपसरपंच चषक, त्यामध्ये सिंहाचा वाटा नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो। माईची उबदार शाल, एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आणि क्रिकेटसाठी योगदान। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण महेंद्रजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया। एक सुंदर सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। महेंद्रजी पाटील साहेब, आपण आलात, हार्ड लक, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट इज अ पार्ट ऑफ द गेम। हार जीत होतच राहते, परंतु आपला स्वभाव नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं। थँक्यू महेंद्रजी पाटील साहेब। आणि आता आपण जाऊया मॅचच्या दिशेने। या आशुतोष व्यवहारे सर यांना विनंती करीन आपण यायचं आहे। आपलं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत। या आपण आदरणीय सन्मान्य दीपकजी संके सर यांना मी विनंती करेन आपण या 3 दिवस आपली अमूल्य वेळ व्यतीत केलेत। आणि मी विनंती करेन तन्मय पाटील यांना विनंती करेन, तन्मय पाटील आपल्या शुभ हस्ते चला स्टार्ट ऑफ द मॅच। एका साईडला मॅच सुरू राहील। तन्मय पाटील यांच्या शुभ हस्ते दीपक संके सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे। अमूल्य वेळ नक्कीच खूप काही आठवणी नेहमीच ताजात करत असताना पाहायला मिळतात आणि सर्वांना खळखळून ज्यांनी हसवलं असं दीपक संके सरांचं यथोचित स्वागत सन्मान, बोईसरचा आवाज, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे। पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल टप्पा खाल्यानंतर उसळी घेताना विकेट किपर जाण्यामध्ये गेला। इथे निर्धाव डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळते आर के डोंगरपाडा या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय तो त्यांच्या वतीने इथे घेतला गेलाय। रिव्ह्यू तो घेतला गेलाय। बघूया तिसरे पंच काय डिसिजन इथे देतील। विरल नायर आपल्याला यावं लागेल। योगेश भोईर यांनी जर झेल घेतला तर निमेश घरत बिलालपाडा यांच्याकडनं 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे। वाईटचा इशारा आलाय। रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय। डोक्याच्या वरनं खूप जास्त हा बॉल गेला आणि त्यामुळे हे बघा थोडासा आधी पेच झाला होता आणि तर नंतर तिथे वाईटचा इशारा तो येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय। धावसंख्येमध्ये भर होती, धावसंख्या वाढते आणि पुढे मुकुल सोनार ज्याला सध्या आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना पाहत आहे। चांगली गोलंदाजी करण्याकरता मुकुल याला मागची कित्येक वर्ष ओळखलं गेलंय। तो मुकुल सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे। यावेळेस मात्र या बॉलला खूप चांगल्या पद्धतीने हुक केलंय। बॉल तिथे स्क्वेअर लेग मध्ये गेलाय, जोपर्यंत तिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये उचलून रिटर्न केलंय। 2 धावा त्या धाफलकावर जोडल्या गेल्या। या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धाफलकामध्ये होती वाढ। धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 3 या आकड्यावर। 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय। पारितोषिक पहाटेच्या सत्रात ही इथे खूप सारे प्रेक्षक स्पर्धेला वॉच करतात। यावेळेस मात्र हा बॉल तिथे लॉंग ऑफ कडे खेळलाय। जर श्रीराम कसराळी संघ हा सामना जिंकतोय तर सन्माननीय राकेशजी मेहर आणि DX पंकज पाटील यांच्याकडनं
सर्व टीमला नवी जर्सी ती स्पॉन्सर केली जाणार आहे. हे बघा तुम्हाला तिथे पंकज पाटील यांना दाखवलं सुद्धा जात आहे. DX थोडे एन्जॉय करत आहेत. ड्रोन कॅमेरा जो त्यांच्यापर्यंत पोहोचलाय. यावेळेस मात्र कट केलंय. तिथे विकेट कीपर त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका लागलाय श्रीराम कसराळी संघाला. फलंदाज बाद. चांगला झेल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या विकेटचं पतन ते होत असताना हे बघा मुकुल सोनार जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि यावेळेस त्याच्या विरोधात कट करण्याचा प्रयत्न तो बॅटरच्या माध्यमातून केला गेला आणि विकेट कीपर त्याची चाणाक्षरा ती तिथे आपल्याला पाहायला मिळाली. अखेरच्या क्षणापर्यंत चेंडूवर त्याची नजर होतीच आणि त्यानं हा दर्जेदार झेल तिथे संपन्न केला. माघारी परतवलं बॅटरला. पहिला झटका लागलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता भाविक तो दाखल झालाय. रोहित आपलं खातं उघडण्याच्या प्रतीक्षेमध्ये होता. खातं उघडायचं होतं त्याला, मात्र तिथे जर आपण पाहिलं तर कट करण्याच्या नादात तो माघारी आलाय. भाविक आलाय मुकुलच्या विरोधामध्ये. इथे बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी मुकुल करेल आणि कशा पद्धतीने इथे फलंदाज भाविक तो मैदानात करताना पाहायला मिळेल. पहाटेचं सत्र आहे. इथे जर आपण पाहिलं तर या पहाटेच्या सत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होणं तेवढंसं सोपं नसतं. त्यामुळे कट करणं, पुल करणं, हुक करणं हे फटके जास्तीत जास्त ते खेळण्याचा प्रयत्न असतो. यावेळेस मात्र समोर उडवण्याचा प्रयत्न आहे. बॉल हवेत आहे. अगदी योग्य तऱ्हेने हेरलं तिथे पॉईंटच्या जवळपास जोपर्यंत चेंडूला फील केलं. एक रन जी डाफलकावर जोडली गेली. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि नंतर श्रीराम कसराळी हा संघ पहिल्यांदा बॅटिंग करत असताना जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावर. काही हाय व्होल्टेज तर काही लो स्कोरिंग अशा मॅचेस, संमिश्र मॅचेस ते आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. जसजशी पहाट होते तसतसे महत्त्वाचे जे सामने ते पुढे येत आहेत. क्वालिफाय होणाऱ्या टीम मधली ही पहिली मॅच जी इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीचा फटका. बॉल वेगानं चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. वा, चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. बॉलला स्टॉप केलं, रन वाचवल्या. मात्र वेगानं 2 धावा त्या तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं दाफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या जाऊन पोचते येते 7 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 7. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी खूप चांगली पंचांची भूमिका ती मागच्या 6 रात्रीत बजावली ते आशुतोष विवारे यांचा सन्मान आणि सत्कार तो आपण मुख्य मंचावरनं करतोय. महेशजी भगत साहेब यांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करावा. कसराळी संघ जर इथे या मॅच मध्ये विजयी होतोय तर सन्माननीय राकेशजी मेहर आणि DX पंकज यांच्या माध्यमातून 15 टी-शर्ट्स या टीमला पारितोषिक म्हणून दिले जातील. श्रेयश तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे ओव्हर नंबर 2 मध्ये. इथे मात्र फटका तो हवेत आहे. क्षेत्ररक्षक काय बॉलला जज करेल, कारण लेट स्टार्ट केला होता मात्र तरीही हा झेल त्यानं कंप्लीट केला. एक दर्जेदार झेल संपवला बॅटरचा खेळ. विकेटचं बदन. खेळाडू बाद. एक चांगला झेल तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. लेट स्टार्ट केला होता मात्र तरीही तो झेल कंप्लीट केला. षटक क्रमांक 2 ते सध्या प्रगतीपथावर आहे. पहिल्याच बॉलवर इथे विकेट ती संपादित होत असताना पाहायला मिळते. थोडीशी पडझड आहे या डावाची, मात्र त्या पडझडीतनं बाहेर यावं लागेल. चांगले मिडल ऑफ द बॅट फटके मैदानाच्या आतनं खेळावे लागतील. एक चांगली ठोस टोटल ती दाफलकावर उभी करण्याचा प्रयत्न तो बॅटर्सना करावा लागेल, कारण लढण्याकरता एक चांगली धावसंख्या ती गरजेची आहे. किमान 25 ते 26 धावा त्यापर्यंत जर पोहोचला कसराळीचा संघ तर एक चांगला संघर्ष तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळू शकतो. सध्या षटक क्रमांक 2 सुरू आहे
आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवर जर आपण पाहिलं तर गोलंदाज श्रेयस ज्याला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय अगदी चांगली गोलंदाजी त्यानंही केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये मुकुल सोनारला आपण पाहिलं त्यानंही योग्य टप्प्यावर मारा करताना फलंदाजांना बंदिस्त ठेवलंय. गेम स्पीडअप करा एवढीच विनंती आहे. पुढचा बॉल गोलंदाज श्रेयस आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होताना समोर स्ट्रायकर एंडकडे विनीत पाटील आणि वैभव वैती त्याचा साथीदार असे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. विनीत यावेळेस स्ट्रायकर एंडकडे आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र दिशा दिली योग्य तऱ्हेनं. तिथे क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर झेपावला 1 रन ती कंप्लीट केली. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आहे 2 धावा. सॉफ्ट हँडलचा वापर हा नाईट क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचा असतो. क्षेत्ररक्षकांना तुम्ही बीट करताना तिथे सॉफ्ट हँडलनं जर खेळलात तर मग डबल रन्स त्या तुमच्या दाफलकावर अधोरेखित होतात आणि त्या डबल धावा या तुम्हाला स्ट्रॉंग झोनकडे नेतात. सध्या जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 मधले आत्तापर्यंत 2 चेंडू आणि तदनंतर धावसंख्या 9 आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका चांगला मिड विकेटचं क्षेत्र बिटवीन द गॅप खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या अवाक्या बाहेर राहतोय बॉल आणि निघून जातोय मिड विकेटच्या सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार. मंडप डेकोरेटर सन्माननीय मनोजजी चव्हाण साहेब जे इथे उपस्थित होत आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान तो या स्पर्धेच्या निमित्तानं आयोजकांच्या वतीने केला जातोय. सचिनजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार तो या मुख्य मंचावरनं करावा. मनोजजी चव्हाण आपल्याला विनंती आपण पुढे यावं. यावेळेस मात्र खोलटप्प्याचा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर समोरच्या बाजूने खेळल्या लॉंगऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्यानं जोपर्यंत उचलला एक वेगवान फेकी ती पाहायला मिळाली. नाईट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप जास्त वेगवान फेकी केली तरी तीही अंगलट येण्याची शक्यता असते. बॉल कलेक्शन होत नाही आणि मग त्यामध्ये सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाऊ शकतं. इथे बाकीच्या संघ सहकार्याने लगेचच थोडीशी कान उघाडणी केली. ते आवाज आपल्याला मैदानाच्या आतनं येत असताना पाहायला मिळाले. सध्या धावफलकावर धावसंख्या 14 आहे. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ तो शिल्लक राहतोय. चांगला बॉल यावेळेस टप्पा खाल्यानंतर उचली घेतोय. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळतोय. वेगावर स्वार आहे गोलंदाज. प्रचंड वेगानं चेंडू हाताळण्याचा जो मनसुबा आहे तो इथे यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक अँगल सुद्धा क्रिएट करतोय. इथे जर आपण पाहिलं तर राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय आणि फलंदाजाला तिथे शांत ठेवण्याचा प्रयत्न तो आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल वळवलाय तिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये पुण्याच्या एकदा क्षेत्ररक्षक वेगानं धावलाय. थोडंसं फंबल ते पाहायला मिळालंय. मग 2 रन घेण्यापासून बॅटर चुकणार नाही. 2 धावा त्या वेगानं पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते एकंदर 16 या आकड्यावर. 2 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. श्रीराम कसराळी संघ 2 विकेटच्या पतनानंतर 16 धावा. विरोधात जर आपण पाहिलं तर डोंगरपाडा हा संघ RK डोंगरपाडा या संघाला आपण मैदानाच्या आतमधनं खेळताना पाहताय. षटक क्रमांक 3 हे बघा आई कोसमाई क्रीडांगण आणि चा तो बॅनर पाहायला मिळतोय. या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती श्री शिवाजी महाराजांचा एक क्षणचित्र ते तुम्हाला बरोबर विकेटच्या मागे ते पाहायला मिळतंय. पार्थ आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्याकरता 3 ओव्हरचा हा मुकाबला आहे. बघूया पार्थ त्याची गोलंदाजी कशा पद्धतीने असेल. पार्थ आपल्या षटकातील पहिला बॉल समोर विनीत पाटील तो स्ट्रायकर एंडकडे. यावेळेस मात्र हा बॉल त्याला तर उडवलाय. स्क्वेअर लेग आहे आपल्या जागेवर. बॉलला जज करतोय आणि तिथे झेल सोडलाय. ड्रॉप झालाय हा कॅच. जीवनदान मिळालंय. रन ही मिळाली आहे. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोचते एकंदर 18 या आकड्यावर. हे बघा तिथे मुकुल होते
आणि मुकुल यांनी तो झेल कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला, चुकी झाली त्यांच्या माध्यमातून. खंदरपाडा आणि विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी यांच्यामध्ये मॅच असेल, मात्र या दरम्यान गरज आहे त्या गरजेला एक चांगला फटका मैदानाच्या आतनं खेचला गेलाय, कारण धावसंख्या ती कमी होती, तिला मोठं करण्याकरता एक मोठ्या फटक्याची गरज होती आणि तो मोठा फटका मैदानातनं खेचलाय. विनीत पाटील यांनी जर सलग 3 षटकार खेचले तर सन्माननीय प्रदीपजी गावड साहेब यांच्याकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राइज ते दिलं जाईल. 3 वाजेच्या सुमारास मॅच सुरू आहे आणि 3000चं प्राइज मिळणार आहे 3 षटकारांकरता. 24ला 2 अशी स्थिती आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय, 2 बॉल मध्ये 8 आल्यात, अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. मॅच आता रंगतदार स्थितीकडे जाऊ शकते, कारण पहिला जर आपण डाव पाहिला तर सुरुवातीला थोडासा शांत होता आणि या पहिल्या डावात आता धावा त्या येत असताना पाहायला मिळतात. कारण आहेत विनीत पाटील जे चांगली बॅटिंग करतायत. उडवलंय बॉलला पुण्याच्या एकदा हवेत, क्षेत्ररक्षक तो बॉलला जज करतो आणि कॅच झाला कॅरी, विकेट मिळेल खेळाडू बाद. चला नेक्स्ट मॅच टॉस करता वाघोबा खंदरपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी, दोन्ही संघाचे कॅप्टन. आपण नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा आहे. टॉस केला जाईल पहिल्या 3 ओव्हर नंतर. धावसंख्या 24 आहे. 3 विकेटच्या पतनानंतर अजूनही 3 चेंडूचा खेळ या डावामधला शिल्लक आहे. बघूया येणाऱ्या 3 बॉलमध्ये कशा पद्धतीची कामगिरी ती साकार केली जाईल. चांगला बॉल इथे ध्येयष्टीवर जाऊन आदळला, एक चिकी सिंगल तिथे चोरण्याचा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये पुरतं यश मिळालंय. 1 रन तिथे लेग बाईकच्या स्वरूपानं ती प्राप्त झाली आहे. 1च्या मदतीनं धावसंख्येमध्ये होती वाढ. धावसंख्या 24, 24 धावा 3 ओव्हरच्या मॅचमध्ये, 25-26 धावा पहाटेच्या सुमारास योग्य असतात आणि अगदी त्या टोटलपर्यंत पोहोचण्याचा एक चांगला प्रयत्न तो सध्या मैदानात आहे, कारण 25 धावा ऑलरेडी दाफलकावर लागल्या. 2 चेंडूचा खेळ तो अजूनही बाकी राहतोय. येणारे 2 बॉलमध्ये 1 फटका जर मोठा आला तर मग 30+ ही धावसंख्या दाफलकावर उभी राहील आणि ती टोटल एक चांगली टोटल असू शकते. 25 आहेत सध्या दाफलकावर. पुढचा बॉल खोलवडा पैदा होता, खोदून काढला, समोरच्या बाजूने खेळले, लॉंगॉन मध्ये आहे क्षेत्ररक्षक, वेगानं झेपावलाय तिथे, मात्र 2 धावा त्या काही रोखता येणार नाही. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 27 धावा. लढण्याजोगं बळ तर निश्चित निर्माण केलंय श्रीराम कसराळी संघानं. येणारा शेवटचा बॉल एक चांगला फटका त्यांना 30+ मध्ये नेऊन ठेवेल. पोहोचतील का ते इथनं बघायचंय. इथे मात्र पुण्याच्या एकदा हा बॉल गलीच्या जवळपास वळालाय, तिथे क्षेत्ररक्षक त्याची तारांबळ उडली आहे. जोपर्यंत चेंडूला त्याने उचललं आणि तिथे विकेटचं पतन ते आपल्याला पाहायला मिळतं. लेग बाईकच्या स्वरूपानं आली आहे. 1 धाव ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 28, विजयाकरता 29 धावसंख्येचं लक्ष. या पुढच्या मॅचचा टॉस केला जातील. प्रमोद शेडगे जिथे आपल्यासोबत जोडले जातील आणि जशी उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल आपल्यासोबत जोडले जातील एक लेजंड समालोचक दीपक संके सर. या वैभवजी पाटील यांना विनंती केली आपण टॉस करायचा आहे आपल्या शुभ हस्ते. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी 2 दिवस या स्पर्धेला दिलेला आहे, व्हॉइस ऑफ वाडा, आमचे जुने जाणते समालोचक मित्र आणि आमच्या अगोदरपासून समालोचनाला ज्यांनी सुरुवात केली असे व्हॉइस ऑफ वाडा म्हणून ज्यांना संबोधलं जातं, त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. वैभवजी भोईर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करूया. आणि सध्या टॉस वैभव पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित झालेत. विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी आणि त्याचप्रमाणे आपण पाहत आहेत वाघोबा खंदरपाडा. चला दोन्ही टीमचे त्या ठिकाणी कॅप्टन उपस्थित झाले. टॉस करूया.
एकदा जोरदार टाळ्या अक्षयजी पांडव यांच्या समालोचनासाठी. आपलं मनपूर्वक धन्यवाद अक्षयजी पांडव, आपण उपस्थित झालात, 2 दिवस आपली अमूल्य वेळ आणि व्यतीत केलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. सध्या नाशिकमध्ये बालेकिल्ला म्हणून ज्यांचा ओळखला जातो, आपलं मनपूर्वक धन्यवाद. दीपक संघे सर जोडले जातील. या आपण या पालघर जिल्ह्यातल्या ज्या स्पर्धा आहेत, ज्या आवाजानं सातत्यानं अगदी प्रेक्षकांच्या पसंतीला येतात, ते एक पालघर भूषण या पुरस्कारानं सन्मानित असलेले आमचे जवळचे मित्र आणि खूप दर्जेदार समालोचन ज्यांचं नेहमीच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या सर्वांना ऐकायला मिळतं, ते प्रमोदजी शेडगे यांचा सन्मान आणि सत्कार तो आपण या मुख्यमंचावरनं करतोय. सन्माननीय सागरजी पाटील, आपल्याला विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आणि सत्कार प्रमोदजी शेडगे, अगदी दर्जेदार समालोचन, खूप चांगली शब्दफेक ही त्यांच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. काहीतरी नवीन जे प्रत्येक वेळी घेऊन येतात, ते प्रमोदजी शेडगे यांचा हा सन्मान आणि सत्कार तो इथे मुख्यमंचावरनं होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर टू दीपक सर. खऱ्या अर्थाने आपण बघितलं, एका आडणे गावात जन्म घेतलेल्या मुलाने जी प्रगती केली, त्या प्रगतीमुळे संपूर्ण महाराष्ट्र ज्यांचं कौतुक करतोय, अशा आमच्या आडणे गावातलं ज्यांनी सुप्रोमी केली, ज्यांनी रतनबुवा केली आणि पालघर भूषण म्हणून ज्यांना गौरवण्यात आलं, त्यांचं यशस्वी स्वागत केलं. खऱ्या अर्थाने जेवढं परिश्रम आपण करतात ना, तेवढी मेहनत घेताना बघायला मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आमच्या व्यासपीठावर रात्री पहाटे 3 वाजता देखील देखो तयारी करून येतात. बघा, असे आमचे परममित्र बघायला मिळतात. काय त्यांची स्टाईल आहे हो. कानामध्ये वाळी रात्री देखील चमकताना पाहायला मिळते. नागेश किणी सोनेरी बॉय म्हणून त्याला म्हणायला हरकत नाही आहे. सतत हसत राहणारे गोल्डन मॅन वाळीवाले बाबा. या गावामध्ये आल्यानंतर ज्या अनेक प्रकारचे मित्र आम्हाला भेटलेत ना, दादा वाळीवाले बाबा तयार झाले बघा मागे. झुके का नाही साला, साऊथ का हिरो का. ओ पहिला चेंडू झेल होते का पाहायचं आहे आणि इथे जोरदार आपल्याला गडी बाद गोलंदाजाचा शिकार बनलेत. जबरदस्त कमबॅक केला. काय सुरुवात झाला मॅचला. 29 धावाचं आव्हान दिलं असताना पहिल्याच चेंडूवर गडी बाद झालाय. पण हाच तो आरके डोंगरपाडा संघ ज्याने रात्रीची झोप उडवली होती. 3 चेंडू 3 षटकार आपण पाहिले होते. जबरदस्त अनेक आठवणी, अनेक मेमरीज आम्हाला बघायला मिळाल्यात. थोडा कमी झाला. हा चला या आपण विशनेटचा सन्मान इकडे करतोय, ज्याने खऱ्या अर्थाने अल्पावधीतच आपल्या विश नेटवर काढलं. आज खऱ्या अर्थाने गळ्यातल्या लोकांचा ताईन बदलाय आणि जिथे जिथे गेलेत ना, त्याने गुड बेटर बेटर सुपर से ऊपर अशी पदवी दिली आणि आपल्या विश नेटच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने रसिका माय प्रेक्षकांना प्रेमात पडलं. अशा विश नेटवर्कच्या आपण स्वागत करूया. मला वाटतं साहिल तुम्हीच या. साहिल तुम्ही या. हां चला या आपण बघूया. जोरदार टाळ्या असायला पाहिजेत विश नेटवर्कसाठी. खऱ्या अर्थाने कणाना कणापासून हरीश पाटील साहेब या, आपण सन्मानित करते. हरीश पाटील साहेब या. वा वा, हरीश पाटील साहेब काय बघायला मिळतात. हे तर खरोखरच मद्रासी दिसत आहेत. अय्या अय्या, स्वागत करताना किती आनंद वाटते. बघूया विश नेटवर्कचं स्वागत करताना तुम्हाला नशिबवान बघायला मिळते आणि एक आठवणी उजाळा देताना आम्हाला इथे पाहायला मिळते. आणि हरीशजी, खरोखर तुम्ही घेतलेली मेहनत, कष्ट आणि विश नेटवर्कचं जेवढं कौतुक करावं ना, तेवढं जोरदार टाळ्या विश नेटवर्कचं असायला पाहिजे. खरोखरच क्लास का असो, क्लास तो दाखवलाय. या बिंगो आणि बॉस, थँक्यू सो मच. घ्यायचं दादा, हे सर्व घेऊन जायचं आपण घरी. सर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. 2 धावा झाल्यात. दोन्ही धावा तुम्हाला पार्थ नावाच्या बॅटरकडनं बघायला मिळाल्यात. बाहेर जर कॅच घेतलं तर 400 रुपयाचं बक्षीस ठेवलं आहे. हा यस, विवेक नशामुक्ती केंद्र हे का स्थापन झाल्याची माहिती मी मॅच संपता सांगेन.
विवेक नशामुक्ती केंद्राकडून खूप चांगलं प्राईज दिलं. बाहेर कोणत्याही प्रेक्षकाने कॅच पकडा आणि विवेक नशामुक्ती केंद्राकडून 400 रुपये मिळवा. ओ गुड बॉलिंग. इथे बाकी थोडंसं यष्टिरक्षण खराब होते. विवेक दादा मला वाटते काही नशासाठी जास्तीत जास्त वाहून गेले होते. मग कुठेतरी त्यांनी सांगितलं आई बाबाने, बाबा तू काय करतो, आपण नशामुक्ती केंद्र काढू. आणि त्यामुळे ते नशामुक्ती केंद्र काढलं. आज गावोगावी जातात आणि अनेक लोकांना व्यसनापासून मुक्त करण्याचं काम विवेक नशामुक्ती केंद्र करते. 400 ते 500 लोकांना त्यांनी व्यसनापासून दूर केलं आहे. एवढं सुंदर काम आपण त्यांच्याकडे बघितलं आहे. खरंच विवेक नशामुळे तुमचं देखील आम्ही खूप कौतुक करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओके तर जाऊया. एक चेंडू आहे, मग आपण स्कोररचं बी देखील करूया. कदम साहेब. ओ व्हॉट अ बॉलिंग. जबरदस्त पेल बघायला मिळेल. चेंडू पडल्यानंतर सुसाट वेगाने निघालाय आणि फलंदाज थोडं चकमा केला. बॅकफुटला जाऊन कट करत होता. खूप मोठा गॅप तुम्हाला गली आणि पॉईंटच्या रिझल्टमध्ये बघायला मिळतोय. पण आतापर्यंत विचार केला हॅरी वैती गोलंदाज तुम्हाला बघायला मिळेल. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओ क्लासिक पद्धतीने खेळलाय, हलक्या हाताने टटवलाय, चेंडू गेलाय तो म्हणजे कव्हरच्या क्षेत्रात. एक धाव तुम्हाला बघायला मिळते. एक धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाने धावसंख्या होती ती 4 धावा आणि 1 विकेट. अतिशय सुंदर सुरुवात तुम्हाला बघायला मिळालं. जेवढं कौतुक करायपर्यंत टार्गेट दिलं तुम्ही 29 धावाचं. चला या आपण आपल्या स्कोररचं इथे खऱ्या अर्थाने स्वागत करूया. संदेश पाटील आमचे स्कोरर म्हणून तुम्हाला बघायला मिळतात. या संदेशजी आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. या हेमंत भगत साहेब या आपल्याकडे आपण सन्मानित करतोय. दादा या. आपण आपल्या स्कोरला सन्मानित करतो. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. खऱ्या अर्थाने गुणलेखकाचं किती महत्त्व असते हे आपण बघायला मिळालं. सँडी नावाने परिचित असणार. नुकतीच त्यांची मी इंटरव्ह्यू घेतली. मला दादा सँडी सांगतात गावात असं म्हटलं आणि खऱ्या अर्थाने तुमचं स्वागत करा. आम्हाला आनंद बघायला मिळतोय. दादा आहे आपण नंतर घेऊ. अजून थांबलाय प्रमोदजी शेडके. खरोखरच तुमच्यामुळे आम्हाला इकडे संधी मिळाली आणि संधीचं सोनं करता आलं. कारण खूप अनेक मित्र बघायला मिळाले. आहा काय फ्लो केलाय. स्क्वेअर लेगच्या रिझनला निघून जाईल चेंडू 6 धावाकडे. शॉट ऑफ लेन बॅकफुट लागेल. जबरदस्त फ्लो बघायला मिळालाय. षटकार. धावसंख्या झालाय ती 10. मला किती 11 बॉल किती पाहिजे बोल ना. एकूण ती धावाचं टार्गेट आहे. 10 धावा झाल्यात. बघा कशा चेंडू पडला. परफेक्ट गुडलँड स्पॉटला चेंडू होता. आपण ज्या पद्धतीने पिकअप केलेलं बॅटरने. आता 11 चेंडू 19 धावा. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. झेल सुटला आणि कंटिन्यू 3 षटकार म्हणून हॅट्रिक म्हणून विजय मिळवून दिला. कोण विसरू शकतो. पहाटेचे 3 वाजे ते 3 षटकार. आकाश गरत नावाचा ब्रँड फलंदाज बघायला मिळाला. भरभरून कौतुक केलं. घरी जाता जाता त्याचाच विषय चालला. पुन्हा एकदा मार्गदर्शक गोलंदाज विनीत पाटील. स्विच हिट करायचा होता. इथे बाकी सफल झाले. समोर पंच आणि ते गळीबाद यष्ट्यांच्या समोर उभे राहिले आणि मोठा झटका बघायला मिळतोय. काय कमबॅक केला या संघाने. आला रे आला. आकाश करत आला. काय तुझ्यावर खर्डीकर प्रेम करतायत. कधी कोणाची गाडी चुकली काय सगळी कॉन्टॅक्ट तुमच्याकडे यायचं. रात्री तुम्ही त्यांना ठेवायचं. असं नातं होतं जमलं गेलं आहे. जसं आमच्या प्रमोदजी शेडगे सरांनी निश्चितच मला वाटतं सफाळ्याचा एक मुलगा होता. त्याची गाडी चुकली आणि रात्रीच्या वेळेस प्रमोद सर फक्त स्टेशनवरून गेले आणि त्यांनी हाक मारली. मग ह्याने विचारलं की दादा काका कुठे चाललात तुम्ही. थोडे घर. दादा माझी गाडी चुकली. प्रमोदने कोणताही न विचार करता फक्त तुझ्या वडिलांचा मला फोन नंबर दे. वडिलांना फोन केला आणि प्रमोदजी शेडगे रात्री 11 वाजता त्या मुलाला घेऊन आपल्या घरी घेऊन गेला. अशा पद्धतीने एका मुला प्रमोदजीसाठी टाळ्या असायला पाहिजेत. आणि ते गृहस्थ म्हणजे आपल्या सफाळ्याचे बघायला मिळतात. मंगलदास घरत साहेब त्यांचा मुलगा तो.
बघा कशा पण नातं होतं. म्हणजे क्रिकेटमुळे हे सगळं प्रेम जमायला गेलं आणि सामाजिक कार्य देखील प्रमुख तुमच्याकडनं बघायला मिळतात. गरजूला नेहमी मदत करावी की परमेश्वर आपल्या पाठीशी उभा राहतो आणि तुम्ही ती गरजू परिस्थिती पाहिला आहे आणि तुमच्याकडून बघायला मिळालं. असे अनेक अनेक कार्य तुमच्याकडून होत असतात. जेवढं तुमचं कौतुक करावं तेवढं कमी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईन, भन्नाट वेगवान मारा विनीत पाटीलकडनं बघायला मिळाला. काय क्लास गोलंदाजी, काय प्रेक्षक आहेत आज विरारचे. आज सर्वात जास्त प्रेक्षक तुम्हाला बघायला मिळतील तर विरारचे बघायला मिळतील, सातपाडीचे बघायला मिळतील आणि विठ्ठलवाडी इकडून देखील प्रेक्षक बघायला मिळतील. जबरदस्त रंगतदार लढत. 10 धावा झाल्यात. खऱ्या अर्थाने विचार केला तर आत्तापर्यंत 3 चेंडू फक्त 6 धावा दिल्यात या गोलंदाजांनी. पुण्याचे मार्गस्थ होत आहेत विनीत. ओ गुड बॉल, गुड बॉल. खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. काय कमबॅक केला विनीतांनी. 8 चेंडू आणि 19 आहेत. इथे बाकी आता मोठा फटका खेळल्याशिवाय गरज नाही आहे, कारण आता मी तर गोलंदाज हवी झाला. विनीत परफेक्ट लाईन आली. विनीतला पहिला चेंडू षटकार आला, गडी बाद केलं आणि त्यानंतर बाकी 2 चेंडू डाट टाकलेत. ओ हो, काय नजाकत, काय क्लास, काय दर्जा बघायला मिळतोय. सुपर पिस्सा बॉलिंग. पहिल्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर तद्दन 4 चेंडू डॉट टाकलेत. दुसऱ्या चेंडू विकेट आणि हॅट्रिक 3 चेंडू डॉट टाकलेत. आता खऱ्या अर्थाने विचार केला 7 चेंडू आणि 19 धावा. 7 चेंडू 19 धावा तुम्हाला बघायला मिळतात. हाच तो बॅटर ज्याने लागोपाठ 3 चेंडू 3 षटकार मारतो योगदान मिळालं आणि त्यानंतर बाकी मॅच फिनिश केली होती. इथे बाकी मिस शॉट लागलाय मिड विकेटच्या रिझनला. मिडॉनचा खेळू गेला आणि इथे अप्रतिम झेल पकडला गेला आणि इथे बाकी आज आकाश सपशेल फेल झालाय. कर्णाने सुंदर झेल घेतला. आकाश सपशेल फेल झालाय. 4 चेंडू डॉट खाले आणि 4थ्या चेंडूवर आऊट झालाय आणि इथे बाकी 6 चेंडू आणि 19 धावा करायचे. आणि रंगतदार लढत बघा कशा पद्धतीने शॉर्ट ऑफ चेंडू टाकला गेला होता. भन्नाट वेगवान होता. चेंडूला पूल केलाय, मिस शॉट लागलाय आणि चेंडू सरळ गेला मिडॉनच्या रिझनला आणि अप्रतिम झेल तिकडे पकडला गेला. चला आता बड्डे बॉय तुम्हाला बघायला मिळतात. आशुतोष वैती जन्मदिनाच्या फिल्डिंगला आहेत. आशुतोष वैती खरोखर तुमचं जेवढं कौतुक. तुमच्या जन्मदिनाच्या निमित्त तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा. तुमचं आयुष्य सुखमय, तुमच्या मनातला निरोगी आणि सर्व इच्छा पूर्ण करण्यात जाओ. या तमाम आमच्या सत्यसाई चषकातर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. रोहित नावाचा फलंदाज. 6 चेंडू 19 धावा. खऱ्या अर्थाने आज लो स्कोरिंग मॅच बघायला मिळतात आणि बॉलर तुम्हाला रोहित नावाचा बघायला मिळतो. रोहितचा क्लास आहे, रोहितकडे दर्जा आहे आणि या अगोदर देखील चांगली गोलंदाजी केलाय. न्यू बॅटर निलेश. पार्थने जर मॅच जिंकून दिली तर मनीषकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ओहो काय गोलंदाजी बघायला मिळते. ओ इथे बाकी पंचाकडे दाद मागतात. रनआउट. मोठा झटका बसतोय. बघा कशा पद्धतीने आपण बघत आहात. चेंडू गेलाय डॉट. इन स्विंग बघायला मिळाला. चेंडू इन स्विंग झाला तर थ्रो केलं गेलं. सध्या स्ट्रगल करताना संघ आपल्याला पाहायला मिळतो आर के डोंगरपाडा. जर श्रीराम कसराळी टीम जर विजयी झाली तर राकेशजी मेहर आणि डेक्स यांच्या माध्यमातून श्रीराम कसराळी टीमच्या खेळाडूंना 15 टी-शर्ट्स या ठिकाणी सौजन्य केलं जाईल, म्हणजे ऊर्जा दिली गेले. सध्या तरी आपण पाहिलं तर दीपक संखेसर या 2 व्यक्तिमत्वांकडून कसराळी टीमला निश्चितच मॅच थोडीशी कठीण झालाय. इथे जर बघितलं
की दुसऱ्या चेंडूतल्या पहिल्या षटकात षटकार आल्यानंतर कुठेतरी मॅच निघेल असं वाटत असताना ज्या गोलंदाजीने कमबॅक केलं ना जबरदस्त. आता रोहित वैती तुम्हाला गोलंदाजी करताना बघायला मिळतं. पहिल्या चेंडू रनआउटची विकेट गेलाय. पाच चेंडू 19 धावांची आवश्यकता. गुड बॉलिंग, शरीरापासून दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न केला. 22च्या रूपात एक धाव तुम्हाला बघायला मिळते आणि धावसंख्या होती तर 11. आता इथून जर तुम्ही सिच्युएशन केलं ना तर तुम्हाला बघायला पाहिजे एका दर्शनी 4 चेंडू आणि 18 धावा. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. RK डोंगरपाडा बनाव कसराळी, पण आतापर्यंत हावी झाले तिन्ही गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करून समोरच्या प्रत्येक बॅटरला बांधून ठेवलं. कोणत्याही पद्धतीची मुभा दिलेली नाहीये. रायथिंग डिलेव्हरी, सुपर क्वालिटी, काय क्लास गोलंदाजी बघायला मिळते. पुन्हा धावबाद. योग्य धावबाद झालेत. खऱ्या अर्थाने सुरुवात चांगली केली होती डोंगरपाड्याने. पहिल्या षटकात धावा आल्यानंतर नंतर अक्षरशः रांगी टाकण्यास मला हरकत नाही आहे. पण ज्या पद्धतीने गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळेल कसराळी संघाची 29 धावा विजयासाठी. 3 षटकात 29 धावा खूप आहे. प्रमोदजी तुम्ही जर म्हटलात ना यावर्षी आपण बघितलं प्रत्येक मॅचेसमध्ये लो स्कोरिंगच्या मॅचेस देखील चांगल्यापणे विजयी करताना बघायला मिळाला. गोलंदाजाचा दर्जा खूप चांगला चालला आणि सांगितलं होतं की ही विकेट जी आहे ना गोलंदाज देखील साथ देऊ शकते. तुमच्याकडे कंट्रोल गोलंदाजी पाहिजे, लाईन इन मेंटेन करा आणि ते करताना आपण बघायला मिळालं. आता खऱ्या अर्थाने विचार जर केला तर 3 चेंडूमध्ये किती पाहिजे, 3 चेंडूमध्ये 18 हवे आहेत. तिन्ही मोठे फटकेच मारायचे आहेत. महेश नावाचा न्यू बॅटर तुम्हाला बघायला मिळेल. नॉन स्ट्राईकवर 3 चेंडूमध्ये तुम्हाला 18 धावा करायच्या आहेत. आहा, काय वेगवान मारा बघायला मिळाला. परफेक्ट लाईन अँड लेंथ, ऑफ साईड टू ऑफ स्टंप, भेदक मारा तुम्हाला बघायला मिळत आहेत. आणि ह्याच गोलंदाजाने RK डोंगरपाड संघाला पकडून ठेवलाय. बघा कशा पद्धतीने 5व्या यष्टीवर चेंडू टाकला. चेंडू पकडला थोडंसं कट बघायला मिळाला, निघून गेलाय. डॉट चेंडू. 2 चेंडू आणि 18 धावाची आवश्यकता. दोन चेंडू आणि 18 धावा. हो, जबरदस्त गोलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू आता आहेत आणि शेवटच्या चेंडूमध्ये 18 धावा म्हणजे पुन्हा एका हाती विजय संपादन करताना कसराळी संघ आपल्याला बघायला मिळतोय. तिन्ही गोलंदाजांनी भेदक मारा केला. परफेक्ट लाईन अँड लेन आणि फलंदाजांना दखून ठेवलं आणि त्यामुळेच हा सामना विजय होताना कसराळी संघ आपल्याला बघायला मिळतोय. इथे बाकी कव्हरच्या रिझनला कॅच जातोय याच आणि अशा पद्धतीने फक्त 11 धावा करू शकला तो म्हणजे RK. मॅडन विकेट, मॅडन विकेट षटक टाकला. जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला रोहितकडनं बघायला मिळाली आणि खऱ्या अर्थाने विजय संपादन करताना तुम्हाला बघायला मिळतो कसराळी संघ. जबरदस्त गोलंदाजीच्या भरावर आणि चांगली फलंदाजी करून 29 धावाचं टार्गेट दिलं होतं पण ते त्यांना पेलवता आलं नाही आहे आणि चेस करता आलेलं नाही आहे. आणि इथे बघता बघता एक सोपा विजय संपादन केला आणि सुपर 3 मधला पहिला संघ आपल्याला बघायला मिळतो कसराळी संघ. चला हँडशेक करा कंपल्सरी. या भरत कदम आपण तुमचं पहिलं स्वागत करू ज्याने उच्च दर्जाची प्रत्येक दिवसभर सुंदर स्कोरिंग केली. मी आयोजकांना विनंती करतो आपण भारत कदम आमचे गुणलेखक यांचं यशस्वी स्वागत करायचं आहे. या नागेश किणी साहेब या आपल्या कोणत्या सन्मानित करायचे आहेत. दादा या. भरत कदम यांचं यशस्वी स्वागत करताना अतिशय सुंदर गुणलेखन त्यांनी बघाल. त्यांच्यामुळे आम्हाला कॉमेंट्री करणे सोपं झालं. प्रत्येक चेंडूवर काय झालं हे आमच्यापर्यंत निदर्शनात आणायचे आहे आणि खऱ्या अर्थाने या गुणी स्कोररचं इथे बाकी आम्हाला यशस्वी स्वागत करताना खूप आनंद. जोरदार टाळ्या झाला पाहिजे आमच्या भरत केणी दादासाठी. मनमिळावू स्वभावाचा बघा कशा पद्धतीने प्रत्येकानं असं ठेवणारं बघायला मिळते. वीरेंद्र नायर आमचे पंच या. आपण पंचाचा देखील सन्मान करतो. वीरेंद्र नायर सर या. आमचे 3 पंच तुम्हाला बघायला मिळतात ज्याने खूप चांगल्या पद्धतीचं पंचगिरी म्हणून काम करतात. वीरेंद्र नायर सर या. आपला देखील सन्मान करतोय आपण.